ज्या ज्या वेळेला स्त्री शक्ती जागृत झाली, स्त्री शक्ती या महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेला जागृत झाली त्या त्या वेळेला या भारत देशामध्ये क्रांती झाली. 12व्या शतकात एक स्त्री या महाराष्ट्रात झाली, 13व्या शतकात एक स्त्री या महाराष्ट्रात झाली, 14व्या आणि 15व्या शतकात एकही स्त्री या महाराष्ट्रात झाली नाही. उजाडलं 16वं शतक, 16व्या शतकात एक स्त्री या महाराष्ट्रात झाली, 17व्या शतकात एक स्त्री या महाराष्ट्रात झाली, 12व्या शतकापासून तर आजपर्यंत एक एक स्त्री त्या त्या शतकात झाली आणि त्या त्या शतकात त्या त्या स्त्रीनं क्रांती केली. तुमचा जर विचार असेल महाराज 12व्या शतकात कोण स्त्री झाली, 13व्या शतकात कोण स्त्री झाली, प्रत्येक शतकातली स्त्री आम्हाला सांगा आणि त्या स्त्रीनं त्या शतकात काय क्रांती केली तेही आम्हाला सांगा. असा जर प्रश्न तुम्ही मला विचारला तर मी स्वाभिमानानं सांगेन आईसाहेब 12व्या शतकात झालेल्या स्त्रीचं नाव आहे आदिशक्ती मुक्ताबाई. काय क्रांती केली मुक्ताबाईंनी असं जर मला कोणी विचारलं तर मी अभिमानानं सांगेन जर 12व्या शतकात मुक्ताबाई झाल्या नसत्या तर मला असं वाटतं, जर 12व्या शतकात मुक्ताबाई झाल्या नसत्या तर मला असं वाटतं वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय, ज्ञानोबरायासारखे संत आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला नसता. उपकार 12व्या शतकातल्या मुक्ताबाईची विसरता कामा नाही. संपलं 12वं शतक. अरे जगाच्या त्रासाला कंटाळून ज्ञानोबरायाने स्वतःला ताटीत बंद करून ठेवलं होतं, पण त्या ताटीतून बाहेर काढणाऱ्या कोण होत्या तर मुक्ताबाई होत्या. हे विसरता कामा नाही. संपलं 12वं शतक, मुक्ताबाईंचे आपल्यावरती उपकार आहे. उजाडलं 13वं शतक. या 13व्या शतकात एक स्त्री झाली, त्या स्त्रीनं क्रांती केली. ज्या स्त्रीनं 13व्या शतकात क्रांती केली त्या स्त्रीचं नाव आहे राणी पद्मिनी. दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीनं चित्तोडगडावरती आक्रमण केलं आणि सांगितलं या अल्लाह बड़ी दूर से आए हैं, राणी पद्मिनी को देखना चाहते. वाऱ्यासारखी बातमी राणी पद्मिनीच्या कानावर जाते आणि राणी पद्मिनी विचार करते यांच्या हातात आपली इज्जत देण्यापेक्षा आपण आत्मदहन केलेलं काय वाईट आहे. 16,000 स्त्रियांसह जिवंत अग्निकुंडात उडी टाकली पण यांच्या हातात इज्जत जाऊ दिली नाही असा संदेश देणारी स्त्री झाली या महाराष्ट्रात. तिचं नाव राणी पद्मिनी. संपलं 13वं शतक. 14व्या आणि 15व्या शतकात एकही स्त्री या महाराष्ट्रात झाली नाही. उजाडलं 16वं शतक. या 16व्या शतकात जी स्त्री या महाराष्ट्रात झाली त्या स्त्रीचं नाव आहे मासाहेब जिजाऊ. काय क्रांती केली मासाहेब जिजाऊंनी असं जर मला कोणी विचारलं तर मी स्वाभिमानानं सांगेन एवढ्या मोठ्या धर्म मंडपात आपण आज बसलोय ना, हे उपकार फक्त मासाहेब जिजाऊचे, दुसरे कोणाचेच नाही. जर मासाहेब जिजाऊ झाल्या नसत्या तर शिवरायांसारखा पुत्र या महाराष्ट्राला मिळाला नसता. अरे 350 वर्ष या महाराष्ट्रात भगवान आहे, 350 वर्ष महाराष्ट्रातल्या मंदिरावरती कळस नाही. 350 वर्ष होतं काय? स्वैराचार, अन्याय, अत्याचार, बलात्कार या महाराष्ट्राच्या मातीनं उघड्या डोळ्यानं पाहिला. मासाहेब जिजाऊंचा जन्म झाला तो महाराष्ट्रातला बुलढाणा जिल्ह्याचे लोकोजीराव जाधव आणि गिरजामाई यांच्या पोटी 12 जानेवारी 1598 आणि लक्ष्मीच्या पावलानं भोसल्यांच्या गणित शहाजी राजाशी लग्न गाठ बांधून मासाहेब जिजाऊ वेरूळला आल्या. देवदर्शनासाठी निघाल्या. अन्याय अत्याचार पाहतात, जगदंबेला नवस करतात, जगदंबा नवसाला पावते आणि मासाहेबांना दिवस जातात. मासाहेबांचे डोहाळे विचारायला शहाजी राजे येतात. शहाजी राजांना डोहाळे मासाहेब सांगतात. आताच्या माता मावल्या असतात तर त्या डोहाळे वेगळे आहेत, पण मासाहेब जिजाऊंचे डोहाळे ऐकण्यासारखे आहेत. काय डोहाळे? मासाहेब जिजाऊ म्हणतात घोड्यावर स्वार व्हावं वाटतंय, लगाम हातात धरावं वाटतोय आणि तलवार हातात घेऊन दुश्मनाची मुंडकी चाटावी वाटताय. हे डोहाळे मासाहेब जिजाऊंचे. शेवटी दिवसामागून दिवस जातात आणि तो पवित्र पावन दिवस उजाडला शिवनेरी किल्ल्यावरती. 19 फेब्रुवारी 1623 ला राजांचा जन्म झाला. महाराष्ट्राला राजे लाभले कारण एकमेव 16व्या शतकातल्या मासाहेब जिजाऊ. राजांचं चरित्र बरंच बोलण्यासारखं आहे पण वेळ आपल्याकडे कमी आहे. संपलं 16वं शतक. 17व्या शतकात एक स्त्री झाली, त्या स्त्रीचं नाव आहे अल्ल्यादेवी होळकर. काय क्रांती केली. युवनांनी ठरवलं होतं हिंदू जर संपवायचा असेल तर हिंदूची मंदिरं उद्ध्वस्त करा. मंदिरं पाडली हिंदूची, पण अहिल्यादेवींनी यवनांनी पाडलेली मंदिरांचा
जीर्णोद्धार केला आणि ज्यांचा जीर्णोद्धार केला ना तीच मंदिरं आज आपल्यासाठी समोर उपस्थित आहेत. हे कार्य आहे अहिल्यादेवी होळकरांचं. का एवढा विषय लांबवला त्याचं एकच कारण, एकच विनंती करेल या मंचावरून, या व्यासपीठावरून, कदाचित आपल्या पोटी जन्माला येणारी मुलगी 12व्या शतकातल्या मुक्ताबाई असू शकतात, कदाचित आपल्या पोटी जन्माला येणारी मुलगी राणी पद्मिनी असू शकते, कदाचित आपल्या पोटी जन्माला येणारी मुलगी मासाहेब जिजाऊ असू शकतात, कदाचित आपल्या पोटी जन्माला येणारी मुलगी अहिल्यादेवी होळकर असू शकतात, कदाचित आपल्या पोटी जन्माला येणारी मुलगी अनाथांची माय सिंधुताई सपकाळ असू शकतात, कदाचित आपल्या पोटी जन्माला येणारी मुलगी गान सम्राज्ञी लता मंगेशकर असू शकतात, कदाचित आपल्या पोटी जन्माला येणारी मुलगी अरे जिला पाय नाही तरी सुद्धा भारताचा तिरंगा ध्वज घेऊन माउंट एव्हरेस्ट शिखर सर करून जाणारी अरुणिमा सिन्हा असू शकते. म्हणून येऊ द्या तिला जन्माला, येऊ द्या तिला जन्माला, एवढीच एक प्रार्थना आज पहिल्या दिवशी करतो आणि लाभलेल्या सेवेला पूर्णविराम देतो. मला आपण बोलावलं या सप्ताहाचे सगळे आयोजक नियोजक मंडळी सगळ्यांचा माझा परिचय. आमचे